100 ते 150 झाडं तोडली जातात. की वृक्षतोड योग्य नाहीये आणि हे घर कंप्लीट बनून तयार झालं आहे. हे अशी घरं दिसतात. हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आपला आजचा विषय आहे अमेरिकेतील लाकडी घरं. तर तुम्ही बघू शकतात माझ्या मागे एका घराचं काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन सुरू आहे. अमेरिकेतील घरं लाकडाची का असतात अशा बऱ्याच गोष्टी मी एक्सप्लेन करणार आहे. तर अगोदर आपण बांधकाम बघूया आणि मी तुम्हाला सांगेल की अमेरिकेतील घरं लाकडाची का असतात. यात मी मेन्शन केल्याप्रमाणे अशी बरीच कारणं आहेत लाकडी घरं असण्यामागे. ते एक एक करून आपण बघूया. भारतातून अमेरिकेत जेव्हा आलो तेव्हा असं तर सगळ्याच गोष्टी वेगळ्या बघायला मिळाल्या, पण त्यात सगळ्यात वेगळेपणा कशात वाटला असेल तर ती लाकडी घरं. तर ही लाकडी घरं बघितली की मी वृषालला कायम विचारायचे की काय हो, इकडे फक्त लाकडांपासून घरं बनतात का? इकडे सगळीच घरं लाकडी असतात का? आणि ही घरं सेफ असतात का? असे खूप प्रकारचे प्रश्न मला पडायचे आणि मी विचार करायचे की आता याची उत्तरं कुठे शोधावी. तर मला हळूहळू आता उलगडत जात आहे की हो, ही घरं सुद्धा तेवढीच सेफ आहेत जेवढी आपली सिमेंट कॉन्क्रीटची घरं सेफ असतात. कारण भारतात मी फक्त सिमेंट कॉन्क्रीट, दगड, वीट, माती असे ह्या मटेरियलने बनलेले घरं बघितले आपण. पण अमेरिकेत आल्यापासून मी फक्त लाकडी घरं बघते. तर त्याला बरीचशी कारणं आहेत. लाकडी घरं असण्यामागे बरीचशी कारणं आहेत. तर मी आत्ता जिथे आले आहे तिथे लाकडी घराचं बांधकाम सुरू आहे आणि तुम्हाला ते लाईव्हमध्ये दाखवावं की मटेरियल कसं यूज करतात, काय. तर लाकडी घरं अमेरिकेत असण्यामागे बरीचशी कारणं आहेत. त्यातले मला जेवढे आत्तापर्यंत माहिती पडले तेवढे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे इकडचं क्लायमेट, म्हणजे इकडचं हवामान. तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये आत्तापर्यंत पाहिलं असेल की इकडे भयंकर थंडी असते, भयंकर थंड वातावरण असतं आणि अशा थंड वातावरणात तुमचं घर उबदार राहावं म्हणून यात असं मटेरियल यूज करतात की जेणेकरून थर्मल इन्सुलेशन कायम राहील तुमच्या घरात, तुमचं घर कायम उष्ण राहील, उबदार राहील. ह्या टाईपचं मटेरियल असतं लाकूड. त्यामुळं पहिलं कारण असं की इकडे लाकडी घरं का असतात तर घरं उबदार राहावी म्हणून. हे पहिलं कारण, बिकॉज ऑफ क्लायमेट, तुमचं घर उबदार राहावं म्हणून इकडे लाकडी घरं असतात. त्यानंतर दुसरं कारण सांगायचं झालं तर ह्या घराचं बांधकाम खूप लवकर होऊन जातं. बांधकाम लवकर होतं म्हणून पण ही घरं इझी असतात. त्यानंतर सगळ्यात मोठं कारण सांगायचं झालं तर अमेरिकेत खूप सगळा फॉरेस्ट एरिया आहे. इकडे अमेरिकेच्या जंगलांमध्ये खूप मुबलक प्रमाणात आपल्याला लाकूड आढळतं आणि त्यामुळे इकडच्या घरांमध्ये मॅक्सिमम लाकूड यूज होतं. त्यानंतर पुढचं कारण सांगायचं तर लाकूड कम्पॅरेटिव्हली स्वस्त आहे. ऑफकोर्स सिमेंट, कॉन्क्रीट, दगड, वीट, माती हे आपल्याला जेवढ्या भावात पडतं त्याच्या कितीतरी % कमी तुम्हाला कमीमध्ये लाकूड अवेलेबल होतं. कारण इकडे लाकडाची अवेलेबिलिटी जास्त आहे ॲज कम्पेअर टू सिमेंट कॉन्क्रीट. त्यामुळे लाकूड इझिली अवेलेबल झाल्यामुळे स्वस्तच पडणार त्यांना. हे पण एक कारण आहे. त्यानंतर दुसरं कारण सांगायचं झालं तर कसं आहे की इकडे बऱ्याच केसेस अशा ऐकायला मिळाल्या की डिरेक्टली घरच त्यांनी एका जागेहून उचलून दुसऱ्या जागे शिफ्ट केलं. आपण इथपर्यंत ऐकलेलं असतं की फर्निचर एका घरून दुसऱ्या घरी हलवलं, पण हो, मी इकडे हे ऐकलं आणि मला आश्चर्य वाटलं की ह्या लोकांनी डिरेक्टली घरच एका जागून दुसरीकडे हलवलं. तर घर हलवणं म्हणजे मोबिलिटी वुडन हाऊसेसमध्ये एकदम इझी असते, त्यामुळं ते पण एक कारण आहे. त्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटच्या घरांवर टॅक्स जास्त लागतो ॲज कम्पेअर टू लाकूड. इकडच्या टॅक्सेशन पॉलिसीप्रमाणे सिमेंट कॉन्क्रीटवर यांना टॅक्स जास्त लागतो, त्यामुळे लाकूडवर टॅक्स कमी लागल्या कारणाने इकडची घरं तुम्हाला लाकडीच दिसतील. त्यानंतरचा पॉईंट सांगायचा झाला तर बांधकाम अतिशय इझी आहे. आता तुम्ही माझ्या मागे हे जे घर बघता आहात किंवा हे मी तुम्हाला जे घर दाखवते आहे हे अगदी बेसिक बांधकाम सुरू आहे. हे फक्त पायाच उभा राहिला आहे, तरी 2 ते 3 आठवड्यात मॅक्सिमम तुम्हाला अख्खं घर उभं राहिलेलं दिसेल. तर टाईम हा पण एक फॅक्टर आहे वुडन हाऊसेस मागे. त्यानंतर सांगायचं झालं तर लाकडी घरं सेफ असतात, सुरक्षित असतात ॲज कम्पेअर टू सिमेंट कॉन्क्रीट. मग तुम्ही म्हणाल की कसं म्हणते असं, लाकडी घरं तर किती नाजूक असणार. तर कसं असतं की लाकडामध्ये जास्त फ्लेक्झिबिलिटी असते.
लाकडामध्ये लवचिकता जास्त आहे ॲज कम्पेअर टू सिमेंट कॉन्क्रीट. आणि दुसरा पॉईंट असा की इन केस भूकंप वगैरे अर्थक्वेक हे काही आलं, जीव जाण्याचा धोका लाकडी घरात कमी असतो भूकंप वगैरे अशा गोष्टींमध्ये. ही लाकडी घरं बनल्यानंतर साधारण अशी दिसतात. तुम्ही बघू शकाल इकडे हे घर कंप्लीट बनून तयार झालं आहे. हे अशी घरं दिसतात. आपल्या भारतात पर्यावरणाला हानी पोहोचू नये म्हणून आपण वृक्षतोड करू नका असं सांगतो. आणि अमेरिकेत लाकडी घरं बघून मला एक गोष्ट जाणवली की भयंकर वृक्षतोड होते इथे फॉरेस्टमध्ये. म्हणजे जंगलामध्ये जेव्हा वृक्षतोड होते तेव्हाच ते लाकूड तुम्ही तोडतात, तेव्हाच ते लाकूड इकडे येतं घरं बनवण्यासाठी. एक घर बनवण्यासाठी साधारण 100 ते 150 झाडं तोडली जातात, तेव्हा एक घर बनतं इकडचं. तर मला असं वाटतं की फ्युचरमध्ये कधीतरी अमेरिकन्सला ही गोष्ट कळावी की वृक्षतोड योग्य नाही आहे. आणि कदाचित लाकडी घरं बनवणं थांबतील की काय आता हे कोणीच सांगू शकत नाही फ्युचरमध्ये काय होणार. पण मला ही गोष्ट खटकली की हे लोक वृक्षतोड करतात आणि त्या लाकडापासूनच ह्या लोकांची घरं बनतात. तर तुम्हाला काय वाटतंय, लाकूड यूज करणं योग्य आहे की नाही? तुम्हाला योग्य वाटतंय का? मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी संपूर्णपणे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं आहे की अमेरिकेतील घरे लाकडाची का असतात आणि इकडच्या लाकडी घरांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.